मध्ये आतापर्यंत बघितलं की आपण रेशोज कुठले कुठले आहेत, ट्रिग्नोमेट्री रेशोमधले एकमेकांमधले रिलेशन काय काय आहेत, त्यानंतर आपण बघितलं की ट्रिग्नोमेट्रीज आयडेंटिटीज काय काय आहेत. आणि एका मॅजिक हेक्झॅगॉनने तुम्हाला मी एक ट्रिक सांगितली की सगळे रेशोज, सगळे रेसिप्रोकल, सगळ्या आयडेंटिटीज सिम्पली कशा लक्षात ठेवायच्या विदाउट एनी कन्फ्युजन. आता ट्रिग्नोमेट्रीमध्ये अजून एक पॉईंट येतो, तो म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक रेशोचे स्टँडर्ड अँगलसाठी काय काय व्हॅल्यू आहेत. साइन आपण बघितला, कॉस बघितला, टॅन बघितला, या सगळ्याचे काही स्टँडर्ड अँगल असतात. फॉर एक्झाम्पल 0 डिग्री आहे, 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री, जे तुम्हाला ॲप्लिकेशन ऑफ ट्रिग्नोमेट्रीमध्ये येणार आहेत. की एखादा अँगल आहे, एखादा ट्रायंगल आहे, त्या ट्रायंगलमध्ये 30 डिग्री हाईट आहे, 30 डिग्री अँगल आहे, तुम्हाला हाईट कॅल्क्युलेट करायची किंवा तुम्हाला डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं आहे. दिस इज द ॲक्च्युअल यूज ऑफ ट्रिग्नोमेट्री. मग यामध्ये हे कॅल्क्युलेट करत असताना तुम्हाला त्या ट्रिग्नोमेट्रिक रेशोच्या स्टँडर्ड व्हॅल्यूज ह्या माहिती असणं गरजेचं आहे. सो व्हॉट आर दी स्टँडर्ड अँगल्स अँड व्हॉट आर दी स्टँडर्ड व्हॅल्यूज, आणि ह्या कशा फाइंड आउट करायच्या. तुम्हाला एक सिंपल सांगतो. पहिला आपण घेऊयात साइन थिटा आहे फर्स्ट रेशो. फर्स्ट रेशो साइन थिटासाठी आपले जे अँगल्स आहेत, 0 डिग्री इज द फर्स्ट अँगल, 30 डिग्री इज द सेकंड अँगल, ओके, 45 डिग्री इज द थर्ड अँगल, 60 डिग्री इज द नेक्स्ट अँगल अँड 90 डिग्री इज द फायनल अँगल. आता तुम्ही जर टेक्स्टबुकमध्ये बघितलं, इन टेक्स्टबुक यू विल फाइंड ऑल द रेशोज, ऑल द स्टँडर्ड व्हॅल्यूज ॲज इट इज, 0, 1/2, 1/√2, √3/2, 1. पण हे लक्षात कसं ठेवायचं, जेव्हा तो साइन पाठ केला ठीक आहे सर, कॉस आला की आमचं मग कन्फ्युजन होतं, टॅन आला की मग आमचं कन्फ्युजन होतं. मग हे लक्षात कसं ठेवायचं, ह्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट कशा केलेल्या आहेत. सी, यामध्ये सपोज साइन थिटा आहे 0 to 90, कसे काढायचे. एक्झाममध्ये आल्यानंतर एक तर तुम्ही सगळ्या व्हॅल्यू लक्षात ठेवा, लक्षात समजा नाही राहिला, एक्झाममध्ये आपल्याला प्रेशर असतं, आपला ब्रेन थकलेला असतो आणि त्या अंडर प्रेशर मे बी तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतं. मग हे कन्फ्युजन जर अवॉइड करायचं असेल तर आपल्याला काय करायचं, एक ट्रिक सांगतो की साइन थिटाच्या व्हॅल्यू कशा काढायच्या. साइन थिटामध्ये 0 पासून मी स्टार्ट केला, मी सगळ्या व्हॅल्यूज लिहून घेतो, 0, 1, 2, 3, 4. ओके, किती कन्फ्युजन झालं तरी 0 to 4 तर विसरणार नाही आपण. सो 0 to 4 मी लिहून घेतल्या. आता या 0 to 4 ला मी काय केली, नेक्स्ट स्टेप, ईच व्हॅल्यू आय डिवायडेड बाय 4. आय हॅव डिवायडेड ईच व्हॅल्यू बाय 4. मग आता 4 ने डिवाइड केली ही व्हॅल्यू, या व्हॅल्यूची काय होईल, 0 अपॉन एनिथिंग इज 0, 1/4 काही नाही कॅन्सल होतं ॲज इट इज, 2/4 आपल्याला मिळेल 1/2, ओके, 3/4 हा ॲज इट इज ठेवतो आणि 4/4 इज 1. सो 0 to 4 लिहिले, 4 ने डिवाइड केले, मला 4 व्हॅल्यू मिळाल्या, सिम्प्लिफाय करून मी लिहिले. आणि नेक्स्ट स्टेपला आता मी काय करणार, या सगळ्याचा मी घेणार आहे स्क्वेअर रूट. या सगळ्या व्हॅल्यूचा मला घ्यायचा आहे आता स्क्वेअर रूट. म्हणजे काय, 0चा स्क्वेअर रूट इज 0, 1/4, 1चा स्क्वेअर रूट 1, 4चा स्क्वेअर रूट 2, 1/2, 1चा स्क्वेअर रूट 1, 2चा स्क्वेअर रूट आपण काढू शकत नाही, वी राईट इट ॲज इट इज 1/√2. पुढचा आहे 3/4, 3चा रूट आपण ॲज इट इज लिहितो √3 डिवायडेड बाय 4चा रूट इज 2 आणि 90 डिग्री आहे 1, 1चा रूट असतो 1. म्हणजे मला आता काय मिळाल्या, साइन थिटाच्या पूर्ण स्टँडर्ड व्हॅल्यूज मला मिळाल्या. कुठलीही व्हॅल्यू मला पाठ करायची गरज नाही. 3 स्टेप फक्त केल्या, 0 to 4 लिहिले, 4 ने डिवाइड केले आणि स्क्वेअर रूट घेतला. साइन थिटाच्या सगळ्या व्हॅल्यू मला मिळाल्या, 0, 1/2, 1/√2, √3/2 अँड 1. मला आता समजा कॉस पाहिजे. कॉसला आपण काय करतो, साइन थिटाच्या व्हॅल्यू जर मिळाल्यात, कॉस थिटासाठी काय करायचं आहे, सिम्पली राईट द व्हॅल्यूज इन रिव्हर्स ऑर्डर. म्हणजे साइन 0 जिथे येतोय त्या ठिकाणी तुमचा कॉस 90 येणार आहे. ओके, म्हणजे साइन 0 जर 0 असेल, मी जर व्हॅल्यू उलट्या लिहिल्या तर कॉस थिटाच्या व्हॅल्यूज मग मला मिळतील. कॉस थिटा काय असेल 1, त्यानंतर मी लिहिणार √3/2, त्यानंतर मी लिहिणार 1/√2, त्यानंतर 1/2 अँड फायनली 0. सो इफ आय रीड फ्रॉम लेफ्ट टू राईट आय विल गेट साइन थिटा. इफ आय रीड फ्रॉम राईट टू लेफ्ट व्हॉट आय विल गेट कॉस थिटा. आता तिसरी व्हॅल्यू राहिली आपली टॅन थिटा. टॅन थिटा आपण कसा काढणार आहोत. टॅन थिटासाठी आपल्याला माहिती आहे काय आहे, व्हॉट इज टॅन थिटा. टॅन थिटा इज सिम्पली साइन थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा. टॅनची व्हॅल्यू जर साइन थिटा अपॉन कॉस थिटा आहे, इट मीन्स मला इफ आय डिवाइड दिस टू साइन अँड कॉस आय शुड गेट टॅन. 0 अपॉन एनिथिंग व्हॉट आय विल गेट 0. मीन्स टॅन 0 विल बी 0. मी जर हे दोन्ही डिवाइड केले, व्हॉट विल हॅपन, 2 विल गेट कॅन्सल्ड, न्यूमरेटर इज 1, डिनोमिनेटर इज √3. या दोन्ही व्हॅल्यू सेम आहेत. इफ बोथ आर कॅन्सल्ड व्हॉट आय विल गेट 1, tan 45 विल बी 1. या दोन्हीमध्ये अगेन 2 विल गेट कॅन्सल्ड, काय राहील मला √3. अँड 1/0, एनिथिंग अपॉन 0 इज इन्फिनिटी ऑर इट कॅनॉट बी डिफाइंड. त्याला एक डेफिनेट व्हॅल्यू नाही आहे. सो हिअर आय कॅन आयदर राईट इन्फिनिटी ऑर
बुक्समध्ये दिलेल्या आहेत नॉट डिफाईन्ड, इट कॅनॉट बी डिफाईन्ड. सो व्हॉट वी गॉट, टॅन थिटा. टॅन थिटाच्या व्हॅल्यूच्या मिळाल्या मला या अशा मिळाल्या. यामध्ये पण अजून एक ट्रिक आहे, ह्या लक्षात कशा ठेवायच्या, पहिली व्हॅल्यू 0 आहे, शेवटची व्हॅल्यू इन्फिनिटी आहे. आपल्याला लागतात जास्त व्हॅल्यू कुठल्या, 30, 45 आणि 60. इथे बघा 1/√3 आहे, व्हॅल्यू लक्षात ठेवा, 0 घेतला, 1/√3 घेतला, 1 इथे लिहिला, √3 इथे लिहिला, वी गॉट टॅन. सो टॅनच्या व्हॅल्यू काय आहेत, 0, 1/√3, 1, √3 आणि इन्फिनिटी. म्हणजे तुम्हाला ट्रिग्नोमेट्रीच्या व्हॅल्यूज लक्षात ठेवायच्या असतील, यू नीड ओनली 2 व्हॅल्यूज. एक व्हॅल्यू तुम्हाला लक्षात ठेवायची साइन थिटा, 0, 1/2, 1/√2, √3/2, 1. नाही लक्षात राहिली कशी काढायची ते सांगितले. त्यावरून आपल्याला मिळतो कॉस, त्याचा ऑपोजिट. आणि लास्ट वन इज टॅन. टॅन याचं डिव्हिजन करा किंवा एक नंबर फक्त लक्षात ठेवा, 1/√3. 1/√3 वरून काय मिळेल तुम्हाला, यू विल गेट 1, यू विल ऑल्सो गेट √3. ओके, सो टॅन विल बी 0, 1/√3, 1, √3 अँड इन्फिनिटी. कन्फ्युजन काहीच नाही आहे, तुम्ही कसा अभ्यास करताना कसं लक्षात ठेवता हे महत्त्वाचं आहे. आता तुम्ही मला सर राहिलेल्या व्हॅल्यूचं काय, मग कोसेकचं काय, सेकचं काय, कॉटचं काय, तुम्ही एक्झाम्पल्स बघा. एक्झाम्पल्समध्ये तुम्हाला कोसेक, सेक, कॉटपेक्षा यावरती जास्त एक्झाम्पल येतात. आणि जरी आले कोसेक, सेकवरती एक्झाम्पल, तर आपण काय करू शकतो, साईनवरून तुम्ही कोसेक काढू शकता, रेसिप्रोकल आहे. सेकवरून, कॉसवरून तुम्ही सेक काढू शकता, रेसिप्रोकल आहे. टॅनवरून तुम्ही कॉट काढू शकता, कारण तो सुद्धा काय, रेसिप्रोकल आहे. सो तुम्हाला सेक थिटा, कोसेक थिटा, कॉट थिटा लक्षात ठेवायची सुद्धा गरज नाही एक्झाममध्ये. ॲप्लिकेशनचे जर तुम्ही एक्झाम्पल बघितले तर त्यामध्ये साईन आणि टॅन ह्या 2 गोष्टी जरी तुम्हाला माहिती असतील, इवन कॉस, तरीसुद्धा तुमचे जे एक्झाम्पल्स आहेत ते सॉल्व्ह होतात. ओके, सो ट्रिग्नोमेट्रिक रेशोच्या ज्या स्टँडर्ड व्हॅल्यू आहेत त्या आपण अशा काढतो आणि अशा लक्षात ठेवतो. आलं लक्षात?